व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आर यू रेडी टू लर्न न्यू टॉपिक? Good. Today we are going to learn about angles, and in this topic we will learn the types of the angle. In your previous class you have learned how to draw an angle, the arms of an angle, then its basic types means acute angle, right angle, obtuse angle. आपण जसं शिकलो ना. चला, तर याच्या व्यतिरिक्त जे अँगलचे काही प्रकार आहेत ते आपण शिकूया. तयार आहात? फर्स्ट वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय अँगल. अँगल कशाला म्हणायचं? टू रेज विथ अ कॉमन ओरिजिन फॉर्म अन अँगल. कसं तयार होतो? जेव्हा दोन रे एका ओरिजिन मधून निघतात त्यावेळेस अँगल तयार होतो. सो ऑब्झर्व दिस पिक्चर. फर्स्ट रे, सेकंड रे. द नेम ऑफ द फर्स्ट रे इज रे बी ए, second ray is ray BC, and because of these two ray the angle is formed. पाहिजे इथे अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. सो द नेम ऑफ दिस अँगल इज अँगल ABC or अँगल CBA or अँगल B. आपण पाचवी शिकलेलो आहोत. नाउ वी विल लर्न द कॉम्पोनंट्स ऑफ द अँगल. अँगलचे कॉम्पोनंट्स, अँगलचे घटक. सो द फर्स्ट कॉम्पोनंट इज वर्टेक्स. वर्टेक्स ऑफ द अँगल. अँगलला एक व्हर्टेक्स असतो. कशाला म्हणायचं व्हर्टेक्स? हिअर द अँगल PQR is given and ray QP and ray QR. Both these two arms have a common origin, that is Q, and that Q is the vertex of the angle. हा जो Q आहे त्याला अँगलचा व्हर्टेक्स म्हणायचं. ठीक आहे. नाउ we will learn about the arms of the angle. Angle चे arms. You know we have two arms. आपल्याला दोन हात असतात. त्याच प्रकारे अँगलला पण दोन आर्म्स असतात. रे QR this is the first arm and ray QP this is the second arm. अँगलला किती आर्म्स असतात? दो. ठीक आहे. कोणते? QR and QP. Now we will learn the name of the angle. अँगलचं नाव बघा. अँगलचं नाव काय आहे? अँगल PQR. हा जो अँगल आहे अँगल PQR. दुसरं नाव काय लिहिलेला? RQP. RQP. आणि याला आपण अँगल Q पण म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा हा व्हर्टेक्स घेतला हा, त्यावेळेस आपल्याला एका अल्फाबेटने अँगलचं नाव घ्यायचं असेल त्यावेळेस त्याचा व्हर्टेक्स घ्यायचा. सो नेम ऑफ दिस अँगल इज अँगल Q. अँगल PQR और अँगल RQP और अँगल Q. ठीक आहे. नाउ वी विल लर्न द टाइप्स ऑफ द अँगल. देयर आर टोटल 7 टाइप्स ऑफ अँगल. अँगलचे 7 प्रकार आहेत. and we have learned in 5th standard acute angle, right angle, obtuse angle हे 3 प्रकार शिकलेलो आहोत. या वर्गात आपण ते 3 व्यतिरिक्त पुन्हा 4 प्रकार शिकणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट इज झिरो अँगल, acute angle, right angle, obtuse angle, straight angle, reflex angle and complete angle. So now we will learn the zero angle. Zero angle कशाला म्हणायचं? ray BC and the orange color ray is ray BA. When the second ray lie on the first ray, म्हणजे जो सेकंड रे असतो तो पहिल्याच रेवर येत असेल, then the angle between two rays is zero angle. काय डेफिनेशन आहे? an angle whose measure is 0 degree is called a zero angle. म्हणजे या ठिकाणी झिरो अँगल फॉर्म झालेला आहे. नाउ द acute angle हे शिकलो आपण 5व्या वर्गामध्ये. बघा अँगल PQR. जेव्हा हा आर्म जो आहे हा जसा 0 पासून वर जात जाईल तस तसं याचं मेजर वाढत जाईल. सो अँगल PQR इज acute angle. कुणाला म्हणायचं acute angle? आठवा. 5वी शिकलोय आपण. आठवलं? गुड. an angle whose measure is more than 0 degree but less than 90 degree is called an acute angle. असा कोणता अँगल जो 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा छोटा असेल
त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. म्हणजे 30 डिग्री अँगल ॲक्यूट अँगल, 45 डिग्री ॲक्यूट अँगल, 80 डिग्री ॲक्यूट अँगल, 89 डिग्री ॲक्यूट अँगल. ठीक आहे ना. नाउ वी विल लर्न अबाउट द राईट अँगल. हे सुद्धा 5वी शिकलोय बघा. अँगल EFG इज राईट अँगल. आणि हा बघा, हा राईट अँगलचा सिम्बॉल आहे. कुणाला म्हणायचं राईट अँगल? गुड. अन अँगल हुज मेजर इज 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल. ज्याचं मेजर 90 डिग्री असेल. लक्षात ठेवा, आपल्या घरी जेवढ्या ज्या भिंती असतात की नाही, त्या भिंतीच्या प्रत्येक कॉर्नर मध्ये हा राईट अँगल असतो. ठीक आहे ना. तुम्ही क्रिकेट खेळता तर क्रिकेटचे स्टंप आणि जमीन यामध्ये सुद्धा राईट अँगल असतो. देन वी विल लर्न द ऑब्ट्यूज अँगल. बघा, अँगल PQR इज अन ऑब्ट्यूज अँगल. कारण हा जो रे QP आहे, दीज आर्म्स आर व्हेरी अपार्ट फ्रॉम इच अदर. याच्यापेक्षा खूप दूर हा गेलेला आहे. गेलाय ना, 90 पेक्षा पण दूर गेलेला आहे. आणि जेव्हा अँगल तो 90 पेक्षा पण मोठा होऊन जातो त्याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. पण तो 180 पेक्षा छोटा असला पाहिजे. बघा काय म्हणायचं, अन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड अन ऑब्ट्यूज अँगल. ज्या अँगलचं मेजर 90 पेक्षा मोठं पण 180 पेक्षा लहान त्याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. नाउ वी विल लर्न द स्ट्रेट अँगल. हा नवीन प्रकार शिकणार आहोत. बघा, रे QR and रे QP. बिकॉज ऑफ दिस टू आर्म द लाईन इज फॉर्म. एक सिंगल लाईन तयार झालेली आहे. आणि अशी ज्यावेळेस सिंगल लाईन तयार होते त्यावेळेस हा जो अँगल फॉर्म झाला इथे बघा, दिस इज द स्ट्रेट अँगल. कुणाला स्ट्रेट अँगल? अन अँगल हुज मेजर इज 180 डिग्री. लक्षात ठेवा, याचं मेजर जे असतं हे 180 डिग्री असतं. An angle whose measure is 180 degree is called a straight angle. एक स्ट्रेट लाईन दिसेल तुम्हाला. सो अँगल PQR is a straight angle. ठीक आहे. नाउ वी विल लर्न द रिफ्लेक्स अँगल. हा बघा, हा पुन्हा एक नवीन प्रकार आपण शिकतोय. बघा, हा जो रे QP होता मगाशी स्ट्रेट अँगल मध्ये अगदी हा सरळ होता. आणि जेव्हा याच्यापेक्षाही खाली आला तो, म्हणजे तो आता 180 पेक्षा मोठा झाला. हा बघा अँगल, हा हा इथे आला जेव्हा 90 डिग्री होता, सरळ झाला तेव्हा 180 डिग्री होता. आणि तो जेव्हा त्याच्यापेक्षाही खाली आला त्याचा अर्थ हा अँगल 180 पेक्षाही मोठा झाला. मग कुणाला म्हणायचा रिफ्लेक्स अँगल? द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. जो 360 डिग्री पेक्षा लहान बट इट शुड बी ग्रेटर दॅन 180 डिग्री. तो 180 पेक्षा मोठा असेल त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. बघा डेफिनेशन, अन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. लक्षात आलं रिफ्लेक्स अँगल? हा बघा, हा सिम्बॉल लक्षात ठेवायचा रिफ्लेक्स अँगलचा. हा बघा, हा सर्कल हाफ सर्कल पेक्षाही जास्त आहे हा. नाउ वी विल लर्न द कंप्लीट अँगल. कुणाला म्हणायचं? हा जो ऑरेंज कलरचा आर्म आहे या आर्मने, हा जो रे बी आहे या बीने एक पूर्ण कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेला आहे आणि पुन्हा त्या जागेवर आलेला आहे. हा बघा, इथून इथून त्याने हा पूर्ण कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेलं आहे. म्हणजे व्हेन रे बी ए कंप्लीट्स वन रोटेशन ॲट दॅट टाइम द कंप्लीट अँगल इज फॉर्म. तुम्हाला 0 डिग्री मध्ये असंच दिसलं होतं, परंतु त्यावेळेस तुम्हाला हा सिम्बॉल दिसला नसेल. हा दिसला का त्यावेळेस? नाही दिसला. याचा अर्थ काय? त्यावेळेस BA ने एक कंप्लीट रोटेशन पूर्ण केलेलं नव्हतं. सो व्हॉट इज मीन बाय कंप्लीट अँगल? अन अँगल हुज मेजर इज 360 डिग्री इज कॉल्ड अ कंप्लीट अँगल. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे दोन्ही आर्म एकावर एक दिसतील आणि या प्रकारचा पूर्ण एक कंप्लीट रोटेशन झालेलं दिसतील, समजून घ्यायचं इट इज द कंप्लीट अँगल. लक्षात आलं? नाउ वी विल डू अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. काय ऍक्टिव्हिटी बघा? लुक ॲट द फिगर बिलो अँड आयडेंटिफाय द अँगल. आता आपण शिकलोय
आठवा कोणकोणते प्रकार? झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कम्प्लीट अँगल. आता तुम्हाला ओळखायचं आहे. सो अँगल पी क्यू आर, पी क्यू एम कोणता असेल? व्हेरी गुड. अँगल पी क्यू एम इज ऑब्ट्यूस अँगल. कारण हा बघा 90 पेक्षा सरळ असतो, हा 90 पेक्षा पण दूर गेलेला आहे. सो अँगल पी क्यू एम इज ऑब्ट्यूस अँगल. नाव अँगल जी टी ई पटकन ओळखलं, सिम्बॉल दिसतोय बघा. सो अँगल जी टी इज राईट अँगल. नाव द थर्ड, व्हेरी गुड, पटकन ओळखलं बघा. हा सिम्बॉल दिसतो तुम्हाला, मीन्स रे बी ए कम्प्लीट वन रोटेशन, एक रोटेशन पूर्ण केलेलं आहे. व्हेरी गुड, इट इज द कम्प्लीट अँगल. नाव द फोर्थ इज acute angle, reflex angle, acute. नो, बघा इथे इथे लक्ष द्यायचंय बघा. इथून हा पूर्ण येऊन इथे या ठिकाणी आलेला आहे. मीन्स इट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 पेक्षाही मोठा आहे. 180 पेक्षा मोठा असेल तर कोणता म्हणायचा? रिफ्लेक्स अँगल. कम्प्लीट अँगल तर नाही आहे. सो अँगल एन क्यू पी इज द रिफ्लेक्स अँगल. नाव विल डू द अनादर ऍक्टिव्हिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी आपण पाहूया. कोणती आहे बघा? मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायच्या आहे बघा. मेजर ऑफ द अँगल अँड टाईप ऑफ द अँगल. एका बाजूला तुम्हाला अँगलचा मेजर दिलाय आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला टाईप दिलेला आहे. ठीक आहे, चला फर्स्ट पेअर आपण लावू. 70 डिग्री अँगल कोणता असेल? इट इज लेस दॅन 90 डिग्री. व्हेरी गुड, इट इज ॲक्यूट अँगल. चला पुढच्या जोड्या तुम्ही लावाल. व्हेरी गुड. नाव वी विल डू द अनादर ऍक्टिव्हिटी. बघा, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द टाईप ऑफ इच अँगल. तुम्हाला काही मेजर दिले असतील आणि तुम्हाला त्याचा टाईप लिहायचा आहे. चला आपण 2-3 करूया, बाकीचे तुम्हाला करायचं आहे. 90 डिग्री, व्हेरी गुड, राईट अँगल. 0 डिग्री, 0 अँगल, व्हेरी गुड. 195 डिग्री, इट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. 180 पेक्षा मोठा आहे. व्हेरी गुड. रिफ्लेक्स अँगल. बाकीचं अँगल तुम्हाला करायचं आहे. करता आलं ना? त्याच्या समोर तो अँगल कोणता आहे तो लिहायचा. चला तुम्ही, व्हेरी गुड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलो या टॉपिक मध्ये? वी हॅव लर्न द कॉम्पोनंट्स ऑफ द अँगल. वी हॅव लर्न द टाइप्स ऑफ द अँगल. मीन्स झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल, कम्प्लीट अँगल. शिकलो आहे ना? तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्या डेफिनेशन थोड्या लर्न करायच्या. ठीक आहे ना? आणि तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला अँगल्स कुठे दिसतात. भिंतीमध्ये किती डिग्रीचा अँगल असतो. जेव्हा घड्याळामध्ये दोन्ही काटे 12 वाजता एकावर एक असतात, तो अँगल किती डिग्रीचा असतो. जेव्हा तो मिनिट काटा जेव्हा सरकत जातो तेव्हा किती 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 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. तो अँगल कसा बदलत जातो. रस्त्याने जाताना तुम्हाला जे ट्रॅफिक सिग्नल दिसतात, त्या ट्रॅफिक सिग्नल मध्ये कोणत्या प्रकारचा अँगल असतो, कोणत्या टाईपचा अँगल असतो, हे मित्रांनो ऑब्झर्व करायचं. ठीक आहे, गुड.